फक्त इथरोक मोबाईल फेकला होता, सगळा मोबाईल फुटला आहे। इकडे रिकामी जागा आहे आणि इकडे पण इथं खूप आराम आहे आणि चढून कसं तरी आलो ते पण तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी की पाणी। मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपला ब्लॉग खूप मोठा होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो। आणि हे बॅग मी ह्याच्याला आपल्या खांद्याला अडकून ठेवली, कारण की आपल्या बॅगीमध्ये सोनं चांदी आहे। दुसरे रवी सरचे मित्र होते, ते खाली काहीतरी खलगट्यात पाहिले, सिस्टम पार देंगे। तरी पण तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बघत राहा की आपण समोर कुठे कुठे जातो, काय काय करतो। आता आपण लेणी क्रमांक 19 आणि 18 आलो आहे, 18 ते 19। तर इथं बघू शकता एक आपल्या गणेश महाराजाची मूर्ती आहे, दर्शन मात्र। इथं आज आपल्या रवी सरचा बर्थडे आहे, त्याप्रमाणे आम्ही इथं फिरायला आलो आहे। शकता लेणी क्रमांक 18 आहे। हॅलो, ही नंदीची जागा आहे, बघू शकता हे नंदीची जागा आहे। इथं आपल्याला चप्पल काढावे लागतील। जे आपण मंदिरामध्ये फोटो काढला होता ते मंदिर महादेवाचंच होतं, पण त्याच्यामध्ये परमिशन नव्हती आपल्याला। आता या मंदिरामध्ये आपल्याला फोटो काढायची परमिशन आहे। इकडं रिकामी जागा आहे आणि इकडं पण रिकामी जागा आहे, बघू शकता। याच्यामध्ये आपल्याला फोटो काढायचे, चला तर फोटो पहिले काढून घेऊ। तर चला, खूप अंधार आहे त्याच्यासाठी आपण आता बॅटरी लावूया। ते आता जे माणसात बनलेले आपले मानव, त्याला अशी हे भीम बनवता जमत नाही, कुछ भी पहिले काळाची भीम आहे आणि अख्खा दगड आहे। ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। क्रमांक 19 पहिले मराठीत, नंतर हिंदीमध्ये, नंतर इंग्रजीमध्ये। आमच्या या माणसाला भीव आहे की हे वरचा दगड खाली पडेल। मित्रांनो, आता याचा कॅमेरा पाहिला आपण। आता बघा, हे मी इथून इतक्या दुरून फक्त इथरोक मोबाईल फेकला होता, सगळा मोबाईल फुटला आहे, वरचा काच पीस सगळा फुटला आहे। चालू आहे आपला आपल्या वेरूळच्या लेण्याचा मॅप आहे। आता आम्ही कुठं आहे तुम्हाला सांगितलं होतं मी, बघा 1 2 3 4 18 नंबर गार्डन आहे। आता आम्ही तिथं फोटो काढले होते आणि आता इथं जाऊन आलो। हे लेणी नंबर 19 आहे, बघू शकता तुम्ही। आता आम्हाला जायचं आहे तिकडे झरण्याकडे। तिकडे एक झरणा आहे, तुम्हाला दाखवतो त्याच्यावर पाणी आहे की नाही। आता हे लेणी नंबर 22 आहे, हे लेणी नंबर 22 आहे। 21 आपल्याला माहित नाही कुठे गेला की। इथं पण एक लाकडाचा म्हणजे शिडी ठेवलेली आहे, जेणे की आपल्याला वरी जाता जमा लहान लेकराला वगैरे। अच्छा, त्यासाठी म्हणजे याच्यामध्ये कचरा पडला पाहिजे, बाहेर गंदगी नाही झाली पाहिजे। तर या गुफेमधून आपण मध्ये जाऊ शकत नाही, कारण की त्याच्यामधून आपण निघू शकत नाही। आता आपण वरी जाऊया। कैदखाना आहे, कैदखान्यासारखं वरी बघू शकता, लय लहान आहे याचा दरवाजा। नंदी महाराज आहे, तुम्ही पण पाया पडून घ्या, आम्ही पण पाया पडून घेतो। कमीत कमी 10 वर्ष 20 वर्ष पुराणी ही लेण्या आहेत सर्व। ते आपले रितेश भाऊ जे कदम खेळत होता आपल्या ब्लॉग मध्ये, त्याच्यामुळं आपण रवी सरचं नाव आतापासून घेणार नाही आपल्या ब्लॉग मध्ये। आता मित्रांनो, हे पूर्ण याच्यामधून या डोंगरावरून पाणी येते आणि या पूर्ण ह्याच्यात खाली जाते याच्यामध्ये। हे पांढरी रेख, त्याच्यामध्ये इथं खूप आराम आहे। इतना सन्नाटा क्यों है भाई? इकडं झरणा आहे, झरणा पाहायला आलो की हे बारीक बारीक झाडं कशाचे आहे, तर तुम्हाला जर माहीत असेल तर याचं नाव तुम्ही कमेंट करून सांगा। विचार करतच होतो की इतक्या दूर आलो आम्ही फिरायला आणि मधून काहीच आणलं नव्हतं, तर आपल्या रवी सरने हे आमच्या नावाचे पुढे आणले होते त्याच्या बॅगीमध्ये। झूठ पे झूठ, झूठ पे झूठ। आपण पण आता खात आहे आणि पाणी एवढंच आहे। आता आमच्या तिघाला या पाण्यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे। नंतर मी तुम्हाला झरणा दाखवतो। झरणा पाहायला जात आहे, हे बघू शकता। इकडे गुफा आहे, आता आम्ही त्या झाडाखाली बसलो होतो तिकडं। लेणी क्रमांक 26 आलो आहे। आपण आता जिथं आलेलो आहे, जिथं ते झरणा जे पाहिला होता आपण,
ते पाणी कुठून येते वरून, त्या वरच्या साईडला आपण आलोय आता गणपती देवाचं दर्शन मात्र. तर आपण इथं आता दर्शन केलं, आता आपण बाहेर जाऊ. वरी आलेलो आहे जिथून झरण्याला पाणी पडते. आता खाली दोघं थांबलेले आहे कारण की त्याला खूप भीती वाटते. आता आपण एवढ्या वरी आलेलो आहे, सगळी सपाट जागा आहे साहेब, तरी पण आपण वरी चढून कसं तरी आलो. ते पण तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी की पाणी कुठून पडते. पाणी आहे इथून, याच्यामध्ये पाणी पडते खाली, खालून पाणी असं जाते आणि ते समोर झरणा आहे. ते तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मागं दाखवलं होतं ते झरणा आहे. ठीक आहे, आता आपण कसं तरी याच्या वरी जाणार आहे. ठीक आहे, चला तिथं जिथं पाणी पडायला तिथे झरणा पाहून झाला. आता हे झाड पाहिलो आपण, हे इतकं भारी आकर्षित केलेलं आहे आणि याला ते संत्री कलरच्या काहीतरी बिया लागलेल्या. आता आम्ही चाललो आहे भद्रा मारुतीला. पाहायला गेलो होतो, तुम्हाला दाखवलं होतं की गणपतीची मूर्ती ते गणेश लेणी आहे बघा नाव.